तर नमस्कार शेतकऱ्यांना, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो। आपण जालना मार्केटला कृषी पण बाजार समितीमध्ये तर आज जाणून घेऊ सोयाबीनचे बाजारभाव काय झाले, सध्या सोयाबीनच्या बाजारभावामध्ये वाढ झाली का नाही व किती मावचरला किती दरम्यान सोयाबीनचे बाजारभाव या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती भेटणार आहे। खूप जणांच्या भावाच्या कमेंट येतात सोयाबीनचे बाजार व्हिडिओ टाका, बाजारभावामध्ये वाढ झाली की नाही। चला मग व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तरच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। शेतकऱ्यांचा सध्याला परिणाम जी सोयाबीन कधी बीट होते, आता मावचरवरती सोयाबीन विकायला लागली आहे। आपण आलो जालना मार्केटला कृषी पण बाजार समितीमध्ये हरित क्रांती कंपनीकडे विविध सविस्तर माहिती देतात आपल्याला चांगले ते शेतकऱ्याला। तर आज सोयाबीनची कशी परिस्थिती सध्याला मार्केटमध्ये? ऑनलाईन भाव निघेल आता 11-11:44 रेग्युलर मध्ये 44 रेग्युलर मध्ये नाव कशी मार्केटला सोयाबीनची आता आवक कमी झालेली आहे स्वतः आणि 48-49 मध्ये ते ग्रीन गोल्डचे भाव चालू आहे। ग्रीन गोल्डला चांगली मागणी सध्याला का? आणि बुस्टरला 5800 5500 6000 त्याच्यानंतर ती बुस्टरचं काय नेमकी बुस्टरला कसं काय भाव आहे? ते आता ते सीड क्वालिटी आहे ना, ती सीड क्वालिटी म्हणजे सीडची खरेदी करून राहिले सीड लोक, त्यामुळे त्याला मागणी कुठेतरी। विस्तारा कंपनीची 6500 पर्यंत भाव आहे त्याची। काय नाव ते कंपनीचं? विस्तारा कंपनीची तिचं काय भाव सांगितलंय? 6000 पासून तर 6500 पर्यंत आहे। 500 पर्यंत खरेदी जालना मार्केटला चालली सध्याला। आणि जे ग्रीन गोल्ड मध्ये 47 48 49 क्वालिटी पाहून आहे, क्वालिटी पाहून सध्याला। तर यावर्षी जास्त लागवड कोणत्याची झालेली आपल्याकडे साधारण झालेली का? यावर्षी जास्त पण जेमतेम ग्रीन गोल्डच्या लागवड जास्त आहे। ग्रीन गोल्डची लागवड जास्त आहे मार्केटमध्ये। खूप शेतकऱ्यांना आपल्या सोयाबीनचे का बाजारभावामध्ये पाठीमागे शिकून टाकले 3000 3500 काही ना 4000 लोक विकलेले आहे। तर आता खूप तुरळक शेतकरी राहिले जे की सोयाबीन विकायचे, कारण की पाठीमागे तुम्ही बघितला ना दिवाळीला खूप जणांची अडचणी होत्या पाण्या पावसामुळे, तर शेतकऱ्यांना खूप सोयाबीन आपले विकलेलं आहे। तर बाजारभाव वाढायचा कसं रेंज जर भविष्यात अजून नापेडचे बाजार भाव 53-58 रुपये झालेले आहे। 53 असं तुम्ही एक शेतकऱ्याला काय अंदाज देऊ शकता जे सध्या सोयाबीन आहे ती मार्केटमध्ये आणा का थांबायचं असं एक तुमच्या वैयक्तिक अंदाजे ना? वैयक्तिक अंदाजाने जे सीड क्वालिटी आहे ती सीड क्वालिटी मार्केटमध्ये आणली तरी त्याचा भाव थोडे जेमतेम चांगले बरे आहे। सध्या भावशीर चांगला आहे, रास्त भाव भेटायला आला 48-49 कुठं 5000 बी आहे, कुठे 61 बी आहे। मालाची क्वालिटी पाहून मालाची क्वालिटी पाहून 6500 बी आहे। आता मावचे तर चांगलाच यायला साधारण मावचे आता 12 13 12 10 12 13 अशीच आहे। 10 12 13 ठीक। आपलं संपूर्ण नाव सांगा, दुकानचं नाव वगैरे सांगा। नितीन ओमप्रकाश तोष्णीवार, दुकानचं नाव आपलं? महेश ट्रेडर्स। महेश ट्रेडर्स। सध्याची सोयाबीनची बाजारमध्ये आवक आहे ती कशी, मीडियम मध्ये का जास्त आहे? थोडी आवक मीडियम झाली। मीडियम झाली, पहिल्यांदा आवक जास्त होती मार्केटमध्ये का? जास्त होती। तर खूप शेतकरी आपल्या सोयाबीन बाजारभावामध्ये विकून टाकलेले पाठीमागे सध्याला ते पाऊस चालू होता गडबडमुळे विकून टाकले। समजा काही शेतकऱ्याला पैशाची अडचण असती किंवा पावसामुळे पण खूप शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्याच्यामध्ये। तर आताचे जे बाजारभाव आहे सोयाबीनचे काय चालली सध्या रेंज? सध्या मार्केटला ॲव्हरेज सोयाबीन 44 44.5, सीडवाले माल 48, वरमध्ये 6500 रुपये। वरमध्ये 65 जो माल विकतो तो कोणता आहे? ते सीडवाले, ते बाहेरचे सीडवाले आलेले, जे बाहेरचे सीडवाले ते खरेदी करतात। आणि जे ग्रीन गोल्ड हे सिंपल कंपनीज लावलेल्या शेतकऱ्यांना त्याची काय बाजारभाव आहे? ते 6000 6500 ते भारी माल ते, और ग्रीन गोल्ड आहे ते 4800 4900 48 49 आहे। ग्रीन गोल्डचे जे मावचर सध्याला किती पाहिजे सरासरी 48 50 विकण्यासाठी? ते 10 मावचर पाहिजे, 10 मावचर। म्हणजे सीडची कंपनीचे घ्यायला लागले ते मावचर जर नसतात तरी घेतात समजा का? नाही ते मावचर बघून घेतात, क्वालिटी बघून घेतात, क्वालिटी बघून असं ज्या क्वालिटी त्याला त्यांचं भाव। तर काय वाटतं तुम्हाला एक बाजारभाव शेतकऱ्याला एक अंदाज देऊ शकता मी बाजारभाव कशी राहील भविष्यात, वाढण का नाही? बाजार असे राहणार, कमी जास्त होणार। 5 5.5 किंवा 6000 पण हायस्ट टिकण्याची शक्यता आहे का? नाही, हायस्ट ते 6000 तर वाटत नाही। समजा सध्याला 5 दरम्यान 5.5 5.5 दरम्यान विकू शकते। 5000 पर्यंत विकू शकतो। ठीक आहे, धन्यवाद भाऊ, चांगल्या दरम्यान माहिती दिली तुम्ही बघू शकता। शेतकरी मित्रांनो, सोयाबीनच्या बाजारभावामध्ये तुरगत वाढ झाली 100 200 300 रुपयांना। जो सीडचा माल आहे त्याला चांगली कुठेतरी मागणी आहे। जे आपला गिरणगावचा रेग्युलर माल आहे याला 85 48 49 सरासरी मालिक होते। तर अशा करतो मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये जालना।